जग जरी चंद्रावर पोहोचलं असलं तरी समाजातल्या काही घटकांना त्याचा फायदा शून्यच होताना दिसतोय. म्हणजे हेच बघा ना, एवढ्या प्रगत जगात आजची स्त्री 100% सुरक्षित आहे का? नक्कीच नाही. आजच्या जगातही स्त्रियांवर अत्याचार होतच आहे. आणि आपण आपण या सगळ्या प्रकारांवर फक्त हळहळ व्यक्त करतो. नाहीतर या अशा मेणबत्त्या पेटवून रस्त्यावर उतरतो किंवा या घडणाऱ्या प्रकारांना अमुक तमुक अशी नावं देत बसतो. पण त्या गुन्हेगारांचं काय? त्यांना म्हणावी तशी शिक्षा होते? शिक्षेवरून आठवलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रांझे गावच्या बाबाजी म्हणजेच भिकाजी गुजर पाटलाने एका महिलेशी गैरवर्तन केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग करा अशी शिक्षा सुनावली. चौरंग करणे म्हणजे त्या गुन्हेगाराचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय छाटून धडावेगळे करणे. आजच्या जगातही या गुन्हेगारांना ही अशी अशी शिक्षा देऊन त्यांचा पुन्हा एकदा चौरंग करता आला तर? याच वास्तववादी विषयाला वाचा फोडणारा एक चित्रपट येत्या 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय, ज्याचं नाव आहे पुन्हा एकदा चौरंग. भूषण प्रधान, सौरभ गोखले, अरुण नलावडे आणि जयवंत वाडकर या कलाकारांसोबतच अजून काही नवे जुने चेहरे सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहेत. तेव्हा 27 सप्टेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा चौरंग हा चित्रपट आवर्जून पहा.